ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। घरकुलाच्या जागेच्या वादावरून पष्टाणे बुद्रुक येथे पती-पत्नीस मारहाण। पत्नीच्या फिर्यादीवरून 2 जणांविरोधात पोलिसात अधिकलपात्र गुन्हा दाखल। धरणगाव पोलीस स्थानकात आज रोजी तक्रारदार प्रियंका ईश्वर पाटील, वय वर्ष 30, व्यवसाय शेती, राहणार पष्टाणे बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून सुभाष शालिक पाटील, चेतन सुभाष पाटील व गौरव सुभाष पाटील, सर्व राहणार पष्टाणे बुद्रुक, तालुका धरणगाव यांनी काल दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पष्टाणे गावी सरकारी दवाखान्यासमोर सार्वजनिक जागी तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली। तक्रारदार व सामनेवाला यांच्या घरकुलाच्या जागेवरून वाद असून तक्रारदार यांनी त्याबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे। त्याचा सामनेवाला यास राग आल्याच्या कारणावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना लोटून देऊन तक्रारदार यांच्या पत्नीस शिवीगाळ करून चापटाबुक्क्यामाची मारहाण केली, तसेच मारून टाकू अशी धमकी दिली। यावरून धरणगाव पोलीस स्थानकात सुभाष शालिक पाटील, चेतन सुभाष पाटील व गौरव सुभाष पाटील यांच्या विरोधात अधिकलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी ईश्वर पंडित पाटील, राहणार पष्टाणे। माझं घरकुल पास झालेलं आहे। तिथं मी थोडीशी रेती घेण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेलो आणि समोरचा व्यक्ती सुभाष शालिक पाटील आणि त्याचा मुलगा केतन सुभाष पाटील आणि तिसरा मुलगा गौरव सुभाष पाटील हे तिघं येऊन मला मारहाण करायला गेले। ही जागा तुझ्या बापाची का आणि इथं ट्रॅक्टर नको लावू, मी फक्त थोडीशी रेती घेण्यासाठी आलेलो होतो। त्यांनी तिघांनी मला मारहाण केली। माझी पत्नी प्रियंका ईश्वर पाटील ती आवर सावर करण्यासाठी आली, तिला पण धक्का मारून बुक्क्यांनी मारलं, ती खाली पडली, कमरेला लागलेलं आहे आणि मी 2दा NCL नोंदणी असून तरी ठोक कारवाई होत नाही या माणसावर। हा असं दमदाटी करत राहतो। ती जागा कोणाची? ती जागा आरती वल्लोपार्जित माझ्या आजोबांची आहे। मग त्याच्यावर माझं घरकुल पास झालेलं आहे। त्यांचं काय म्हणणं आहे? ते काय कशामुळे मारहाण करतात? ते सांगता की ग्रामपंचायतची जागा आहे बुवा, की तुझ्या बापाची नाही आहे, ग्रामपंचायत निकाल देईल तेव्हा तू लावतो। तरी मी ते कोर्टात टाकलेलं आहे की ही जागा कोणाची असं माझं ते कोर्टात टाकलेलं असून ते सुभाष शालिक पाटील हा नेहमी मला दमदाटी करत राहतो, मारत राहतो। माझे तिघी मुलं लहान असल्यामुळे तरी माझ्या जीवाला धोका आहे, तरी शासन यात काही कारवाई करत नाही। पोलिसांकडे दाखल केलंय तुम्ही? हो केलंय। पहिले 2 वेळेस NCL नोंदलेली। घरकुल पास झालंय आमचं। ते माझे मिस्टर तिथं रेती घेण्यासाठी गेले, त्यांनी मारहाण केली। मी आवरण्यासाठी गेली तर मलाही मारलं त्यांनी। कोणी मारलं तुम्हाला? सुभाष शालिकांनी आणि त्यांचे 2 मुलं बी होते तिथं। सगळ्यांनी तिथं लगेच मला धक्कीबुक्की केली, मी खाली पडली, मला कमरेला आणि पोटात लागलंय। आता कुठे जायचंय तुम्हाला? दवाखान्यात? आम्हाला शिबिरमध्ये जायचंय जळगावला। पोलीस स्टेशनला गेले होते तुम्ही? हो गेलो होतो, पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी केली। त्यांनी सांगितलं जळगावला जा।